महाराष्ट्रात पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे। त्यानंतर नागपुरात लागलेले होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र, अशा प्रकारचे होर्डिंग्स ठिकठिकाणी लागलेले आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यांवर लढलेली होती। मराठीच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु जेव्हा विजय झाला मुंबई आणि इतर महानगरपालिकांमध्ये, तेव्हा होर्डिंग्स मधून भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होतो आहे की मराठी मतदार आमच्यासोबत होते। त्यामुळे जे काही अजेंडा या निवडणुकीत होता, मराठीचा अजेंडा, विकासाचा अजेंडा आणि हिंदुत्वाचा अजेंडा, या मुद्द्यावर निवडणूक जिंकलेली आहे आणि मराठी मतदार आमच्या सोबतच आहे, हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न या होर्डिंग्समधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या होर्डिंग्सवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भला मोठा फोटो आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांचे फोटो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो त्यावर लागलेला आहे। परंतु हे होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे की मराठी जिंकली, हे पहिले शब्द आहे। म्हणजे मराठी मतदार आमच्या सोबतच होते, आमच्या सोबतच आहे आणि असणारही, हे दाखवण्याचा यातून प्रयत्न आहे। नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे होर्डिंग्स लागलेले आहे आणि यातून आमचा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर मतं मागितली, तो अजेंडा जिंकला, मराठी जिंकली, हिंदुत्व जिंकलं, विकास जिंकला, अशा प्रकारचे होर्डिंग्स नागपुरात भाजपकडनं लावण्यात आले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।